नमस्ते. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. त्याचा गळा पसरट आहे. या ठिकाणी बघा मेजरमेंट दिलेले आहे. अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करायची तर तयार झाल्यावर असे ब्लाऊज दिसतील. तर या ठिकाणी बघा मी अस्तर घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग करून दाखवते. जो आत्ता मी तुम्हाला दाखवला. आधी व्यवस्थित घडी घालून घ्यायची. आपल्याला दोन्ही कटिंग करायची आहे, मागील पुढील. त्यासाठी आधी कपडा व्यवस्थित हांतरून घ्यायचा. या ठिकाणी बसतं की नाही ते आधी बघायची घडी. 32 छातीचा ब्लाऊज आहे. आधी मागील साईडची आपण कटिंग करून घेणार. पूर्ण उंची 13 आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी बघा शोल्डर 6 इंच. व्यवस्थित टेप पकडून घ्यायचा. बरोबर बसतं की नाही ते पाहायचं. तयार शोल्डर पट्टी 1.5 इंचाची पाहिजे. या ठिकाणी बघा थोडी शोल्डर बाहेर गेलती, तर मी तयार शोल्डर पट्टी 1.5 इंचाची पाहिजे तर 2 इंचावरती शोल्डरकडून मार्किंग केली. शोल्डर वरती मोंढा उंची 6 इंच घेतली. या ठिकाणी छाती घडी, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच म्हणजे 8 प्लस 1.5 इंच घेतले तर 9.5ची घडी झाली. गळा रुंदी या ठिकाणी बघा 4 इंच. गळा उंची पुढील 6 आहे, मागील 8.5 आहे. मुंढ्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा इंचावरती मार्किंग करून गोलाई दिली. खालच्या साईडला जेवढी घडी आहे तेवढी घेतली 9.5ची, मागील टक सहित. या ठिकाणी गळ्याला उतार द्यायला विसरायचं नाही. गळ्याचा आकार पुढील असा असेल आणि मागील 8.5 आहे. गळा रुंदी 4 आहे. आता हे कट करून घेते. कट बघा जशी मार्किंग केली त्याचप्रमाणे मी याच्यावरती कट करते. या ठिकाणी बघा थोडंसं परत घडी वाढवली, कारण प्रिन्सेसला आपल्याला खालीच्या साईडला टक्स घ्यायचा आहे. तो जरा 2 इंचांनी आपण 2 इंच टक्स अंतर घेतो. आता ही मागील भागाची जी कटिंग केलेली आहे ती अशी ठेवून घ्यायची. मोंढ्याच्या साईडला गोलाई द्यायची. गळ्याची सुद्धा गोलाई पुढील गळ्याची आपली 6 इंच आहे. गळ्याला असा उतार द्यायचा. साईडने सुद्धा मार्किंग, खालच्या साईडला डॉट डॉट मार्किंग करून घ्यायची. मागील उंचीपेक्षा पुढील 1 इंच जास्त असतो. आता बघा मागील भागाची आपण गळ्याची उंची वाढवली तर आपली ही पहिले 6 घेतली होती, आता आपण 2.5 इंच वाढवलेली आहे. आता आपल्याला टक्स उंची घ्यायची. छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच तर 9 घेतली. या ठिकाणी छातीचा 10वा भाग घेतला, त्याच्यात अर्धा इंच जास्त. तर या ठिकाणी आपण 4.25 घेतले तर त्याच्यात अर्धा इंच आपण कमी घेतले खालच्या साईडला. तर या ठिकाणी बघा 3.25 घेतले. 2 इंच अंतर घेतले टक्ससाठी. तसंच कमरेला 2 इंच घेतले. मोंढ्याला अर्धा इंच घेतले. या ठिकाणी मोंढ्यामध्ये गोलाई देऊन घ्यायची. खालच्या साईडला जे अंतर घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचं. कमरेच्या साईडला जे आपण अंतर घेतलेलं आहे मोंढ्यामध्ये घेतलं ते जोडून घ्यायचं. खालच्या साईडला 1 इंच वाढवायचे आणि तिरकस आपल्याला कमरेला जोडून घ्यायचं आणि गळ्याच्या साईडला खालच्या साईडला सुद्धा जोडून घ्यायचं. यामुळे आपला छातीमध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसतो. आता हा कट करून घ्यायचा. गळ्याचा बघा आणि आपण उतार सुद्धा कट केलेला आहे.
मोंड्याकडून आणि साईडनी कट करून घेतला। आतील जो टक्स घेतलेला तो कट करायचा नाही, तो शिवताना कट करायचा। आता ही मागील जे आखून घेतलं होतं आपण, उंची वाढवली होती तिथं आपण हे कट करून घेऊया। आता मेन ब्लाऊजवरती हे कटिंग ठेवून कटिंग करून घ्यायची। पूर्ण प्लेन आणि सिल्कचा ब्लाऊज आहे, दिसायला पण खूप छान, शिवताना पण एकदम सहज शिवता येईल असा आहे। आता प्रत्येक पार्ट, आता हा मागचा पार्ट ठेवून घ्यायचा, पुढचा भाग सुद्धा ठेवून घ्यायचा। ब्लाऊजची घडी घालताना बघा मागच्या मापानुसार आपल्याला कापडची घडी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे पार्ट ठेवायचे। आता हे सगळे असे कट करून घेणार, एक्स्ट्राचं कापड आपण घेत नाही। डावा हात आपला कपड्यावरती ठेवून कटिंग करायची। हा मागचा भाग, डावा हात ठेवल्यामुळे कपडा हलला जात नाही। आता हे राहिलेले जे पार्ट आहेत कपड्याचे ते कट करून घ्यायचे। हुक लूकसाठी, कमरपट्टीसाठी, गळपट्टीसाठी आपल्याला कापड उपयोगाला पडणार आहे। तुम्हाला तुमच्या सोयीनुसार ब्लाऊजचं घ्या किंवा अस्तरचं एक कमरपट्टीसाठी, हुक लूकसाठी, गळपट्टीसाठी कपडा तुम्ही घेऊ शकतात। हा ब्लाऊज मागील हुकचा आहे तर मागच्या साईडला सुद्धा मी कटिंग करून घेते। हे बघा, गळ्यासाठी, गळपट्टीसाठी आपल्याला ह्याच्यातलं कापड घेणार। ही कमरपट्टीसाठी समोरच्या साईडला ही पट्टी आपली 1 इंचाची आपल्याला बस होते। त्याचबरोबर ही जी आहे हुक लूकसाठी आणि समोरील कमरपट्टीसाठी ही पट्टी आपल्याला उपयोगाला पडेल, म्हणजे प्रत्येक पार्ट आपला उपयोगाला पडतो। आणि ही बाहीसाठी बाही उंची कमी घेणार आहे 2.5 इंचाची। तर या ठिकाणी बघा, आधी बाही घडी बसते का नाही ते चेक करून घेते। बाही उंची कमी आहे तर ती शिवतानाच कटिंग करणार, याला अस्तर लावणार नाही। हीच पट्टी डबल करून बाहीचं माप टाकणार आहे। अशा पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग पाहिली। याची शिलाई मी लाईव्हमध्ये दाखवलेली आहे, तर बघून घ्या आणि कशी वाटली कटिंग मला नक्की